तर जय भीम पब्लिक. तर आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं. तर लय दिवस झाले म्हटलं कॉलेजला नाही गेलो, तर मग काय आज निघालो डायरेक्ट कॉलेजला जायला. तर कॉलेजमध्ये आलो, जास्त काही पोरं आले नाही. कॉलेजला आलो म्हटल्यावर काही येड चाली होणार नाही असं तर होणार नाही. हा भाऊ तर डायरेक्ट ऑन फायरच झाला, निस्त्या रप्पा शिवाय टाकते. तर जाऊ दे मग, आता आपण काय बोलू शकत नाही याच्यात. तर मग काय लेक्चरला आलो दुसऱ्या क्लासमध्ये. अनिकेत भाऊ काय मध्ये मध्ये करत होता, काय आपला प्रेम भाई डायरेक्ट ऊस खात होता वर्गामध्ये, पण भाऊ लपून लपून खात होता. मग काय आपल्या चैतन्य भाऊने डायरेक्ट पकडला त्याला. तर जाऊ दे मग, बाहेरने सर आले होते मस्त. टेक्नॉलॉजी नव्हती, बट स्टील आपण जर शिकून पण जर गरीब राहतोय, दॅट इज आवर मिस्टेक. ही आपली चूक आहे. पैसा कमवणं खूप सोपं आहे. डॉली चायवाला माहिती आहे, डॉली चायवाल्यानी मॅकडॉनल्ड पिझ्झा सारखी फ्रँचायझी ओपन केली आणि 25 लाख रुपये घेतो एका फ्रँचायझीचे. किती? तर चला मग, सरचा लेक्चर वगैरे झाला आणि आपल्या प्रेम भाऊचा बर्थडे होता, त्यामुळे कॉलेज सुटल्यावर डायरेक्ट निघालो भाऊचा बर्थडे करायला. बर्थडे तर करायला आलतो, पण प्रेम भाऊ डायरेक्ट म्हटलं आपला हमला अचानक हुआ. मग काय करू शकत नाही आपण. तर मग काय आपल्या दोघा भाऊंनी डायरेक्ट अंडे फोडले. तर प्रेम भाऊची हालत बघू शकता आता कसली डेंजर झाली. भाऊ म्हणत असेल मनात की आता परत बर्थडेला काही येत नसतो. मग काय दीपक भाऊची गाडी पण घाण झालेली, तिथं धुवायला चालू केली. मग काय डायरेक्ट आलेलो घरी. तर घरी आलो, काय लॉक होतं. मग काय भाऊ चाबी वगैरे घेऊन आला. तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.